ताई 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 बंटी लपलायस का असा? किती वेळ किती वेळ वाट बघतो तुम्ही? इतक्या वेळ लागतात का? भीती भीती वाटते भीती. किती वेळ बंटी की वाट बघत होतो ना. काय झालंय असं का लपलायस? भीती वाटते भीती वाटत होती मला. ये इकडे. भीती वाटते मी नाही येणार बाहेर. भीती कसली वाटते? उठ 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 उठ. भीती भीती वाटते. नाही घाबरण्यासारखं काहीच नाहीये. मी आले ना आता. मी आहे की नाही आता घाबरायचं कशाला? हं ताई 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 तो आलाय तो आलाय तो कोण? हळू बोल ना हळू बोल ताई. ऐकेल ऐकेल तो. कोण ऐकेल बंटी? दाजी दाजी. हा दाजी अनिल म्हात्रे आलाय. इथेच आहे इथेच आहे इथे मला दिसला. इथेच आहे तो. बंटी कसा येईल? अनिल म्हात्रे कसा येईल? आलाय तो परत आलाय ताई. मी तुला ते सांगतो. ऐक ना जरा ऐक. अनिल म्हात्रे मेला गेला नाहीये तो या जगात. कसा येईल तो परत? आता तू शांत हो. बरा हो पटकन, नाही तर तुलाही मरावं लागेल. कळतंय का तुला? कळतंय? रक्त रक्त ताई ताई रक्त नाकात रक्त. काय तुझ्या नाकातून रक्त येते. रक्त पुसून टाक नाहीतर ना कावळे येतील. हे बघ नाहीये रक्त. रक्त नाहीये बंटी. बंटी रक्त मी तुला माहितीये का? रक्त आलं ना ती हाल होतात. माणूस मरतो. अनिल म्हात्रे त्याचं पण असं हाल झालंय. आता माझ्या हाल होतात. माझ्या नाकातून रक्त आलं. तुझ्या पण नाकातून रक्त येत आहे. आता तुझी पण हाल होणार. तू मरणारच नाही. तू मरणारच. ते रक्त पुस ना. रक्त पुसून टाक लवकर. मला ना त्रास होतो. कसं तरी होतं. मला बघायचंच नाही. मी नाही बघणार. नाही हे बघ आहे रक्त. गेलं ना रक्त. गेलं. आता बस नीट बस. नाहीये रक्त. बस नीट बस. हा हे बघ मी जेवण आणलंय. हे घे जेवून घे. हा झालंच का शांत आता? हा झालंच ना. हे बघ मी भरवलं असतं तुला, पण मला निघायला हवंय. हा तू शांत हो. जेव. कोणी येत नाही. कोणी नाहीये घरात. हा शांत. हा जेवून घेशील ना? कळतंय का? जेवून घे. हा हे पाणी ठेवलंय ना इथे. हा तुम्ही म्हणा काही, पण आदिल आम्ही माझाच मुलगा समजते, मानते. हे पासले तुझी नाटकं. हे सगळं बंद करायचं. असं काय करायचं? एक गप्प बसा. स्टॉप इट. एकतर या नको त्या गोष्टी डिस्कस करण्याची काहीच गरज नाहीये आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उगाच जुन्या गोष्टी काढू नका मिस्टर राजाध्यक्ष. बघ ना कसे करतायत. मी काय एकटी निर्णय घेत नाहीये ना आई. हे बघ आधी तू बघ फोटो. तुला कुठली आवडते ती सांग. विचार कर. हवं तर त्यांना फोन कर. भेट. रुपाली शेखर ये तू बस बघ. आई बस. आणि अजिबात घाई नाहीये आधी. तू तुझा वेळ घे ना. बघ कुठली मुलगी आवडते ती. आणि मला खात्री आहे तू माझ्यासाठी छानच सून पसंत करशील. आई थांब. मला माहितीये तू माझ्या भल्याचा विचार करून हे सगळं करतेस, पण मला लग्नच करायचं नाहीये. लग्नच करायचं नाहीये म्हणजे काय आधी? तुला कोणी मुलगी आवडते का तसं सांग मग. एक मिनिट थांब ना जरा. तो काहीतरी बोलतोय. बोल आधी. तुला कोणी आवडतंय का? आहे का तुझ्या आयुष्यात कोणी? सांग. सगळं सांग. एकतर माझ्या आयुष्यात दुसरं कोणीही नाहीये. आय एम सिंगल.
मग लग्न का नाही करायचंय? कारण आता माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. येत्या 2 वर्षात मला आपली कंपनी एका वेगळ्या लेवलवर नेऊन ठेवायची. 2 वर्षात मला स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करायची आहे कंपनी. आणि हे माझं स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल आई, जेव्हा मी माझा फोकस फक्त कामावर ठेवेन. आधी तू जे करायचा विचार करतोयस ना, त्यासाठी माझे तुला खूप आशीर्वाद आहेत. तुझी सगळी स्वप्न लवकर पूर्ण होत. थँक्यू. आणि आई, थँक्यू, तू माझ्या भविष्याचा विचार करून हे सगळं करतेयस. पण हे सगळं आत्ता नको प्लीज. आणि या सगळ्या मुली छान आहेत. गॉड ब्लेस देम. आई प्लीज आत्ता नको. रुपालीने अद्वैतचं जे स्थळ आणलंय याचा अर्थ सरळ आहे. तुला कळलंय, मी तुझ्या आणि अद्वैतच्या लग्नाचा विचार करतोय. मला सांग मित्र, या विषयावर तू कोणाशी काही बोललीस का? म्हणजे तू बोलताना रुपालीनं काही ऐकलंय का? नाही साहेब, मी कोणाला काहीच सांगितलं नाही याबद्दल. तुम्ही कोणाकोणाला सांगितलंय? फक्त तेजसला माहिती. आणि केतकी काकू? तिचा काय संबंध आहे? मी तेजस सोडून कोणाला काही बोललो नाही. मग रुपालीबाई साहेबांना कसं कळलं? मग तिला कसं कळलं यापेक्षा तिने तिची चाल खेळली हे जास्त महत्वाचं आहे. पण साहेब, तुम्ही का काळजी करताय? अद्वैत साहेबांनी लग्नाला नकार दिलाय. ते म्हणाले ना, त्यांना लग्नच नाही करायचंय. ती रुपाली आहे, ती काहीही करू शकते. तू तिला व्यवस्थित ओळखून आहेस ना. तिने जर एखादी गोष्ट ठरवली असेल, ती पूर्ण झाल्याशिवाय ती शांत बसणार नाही. तिने जर ठरवलं असेल तर अद्वैतचा नकार होकारामध्ये बदलण्यासाठी तिला फार वेळ लागणार नाही. अगं, अद्वैत तिच्याकरता सॉफ्ट टार्गेट आहे. ती काहीतरी इमोशनल ड्रामा करेल, त्याला रडून दाखवेल, मग अद्वैत तिच्या बोलण्यात येईल आणि ती म्हणेल त्या मुलीशी तो लग्न करायला तयार होईल. आणि एकदा का त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली ना मित्रा, अद्वैतची काळजी केला तू त्याच्याबरोबर नाही राहू शकत. तुला त्याच्या आयुष्यातून, घरातून निघून जावं लागेल. मग त्याचा जीव कोणीही वाचवू शकणार नाही. आणि रुपाली हे सगळं खूप हुशारीने घडवून आणेल का? बघ, विचार कर. मित्रा, तू अद्वैतशी लग्न करायला लवकरात लवकर होकार दे. मी तुला विनंती करतो. मी तुझ्या पाया पडतो. हवं तर साहेब, प्लीज तुम्ही काय करताय? नका ना असं करू साहेब. प्लीज लवकरात लवकर होकार दे. हे बघ, तू जेवढ्या लवकर होकार देशील ना, तेवढ्या लवकर अद्वैतच्या जीवाचा धोका टळेल. माझ्या अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी मी काहीही करू शकतो. अद्वैत सुरक्षित राहायला हवा. तर आपली विनंती करतो, प्लीज नेत्रा, प्लीज. साहेब, तुम्ही नका ना असं करू. तू हो, विचार करून सांग मला. हे बघ केतकी, म्हणजे मला अगदी मान्य आहे की आपल्यात मतभेद आहेत, आपली भांडणं होतात. पण थोड्या वेळासाठी ना सगळे मतभेद, सगळी भांडणं जरा बाजूला ठेव आणि मी काय म्हणते ते जरा ऐक. म्हणजे तुम्हाला नाही वाटत का की अद्वैतचं आता लग्न व्हायला हवं, आपण काहीतरी प्रयत्न करायला हवेत? म्हणजे मी रिक्वेस्ट करतेय तुम्हाला दोघींनाही की मला प्लीज साथ द्या. मी काही स्थळं निवडली आहेत, म्हणजे खूप मुली होत्या, त्यातल्या काही मुली निवडल्यात. बघ तुम्हाला कुठली चांगली वाटते. बघ ना. ही सुंदर आहे. हो ना, मलाही हीच आवडली होती. अमृता नाव आहे हिचं. अगं अच्छा, चला, म्हणजे एका विषयावर तरी आपलं एकमत झालं म्हणायचं. तू बघ, तुला जाऊ म्हणून चालणार आहे का? मी काय म्हणते,
अद्वैत इतक्यात तरी तयार नाही होते लग्नाला, तो नाहीच म्हणतोय. पण मला अगदी प्रामाणिकपणे असं वाटतं की आपण जर नीट समजवलं ना त्याला तर तो तयार होईल लग्नाला. हो बरोबर आहे. म्हणजे तुम्ही प्रयत्न करा, माझे प्रयत्न तर सुरूच आहेत. पण त्याचं लग्न लवकरात लवकर झालं तर खरंच खूप बरं होईल. आणि केतकी, थँक्यू. म्हणजे आपल्या तेवढे मतभेद असून सुद्धा केवळ मी म्हटलं म्हणून ह्या विषयावर बोलायला तरी तयार झालीस तू. प्लीज प्रयत्न करा, हा समजवूया त्याला. मित्र, मी काही चुकीचा विचार करत नाहीये. साहेब आता ते म्हणजे मी कसं सांगू ना आता तुम्हाला ते. कारण मित्र, मला कळत नाहीये की मी साहेब मी मागे एकदा तुम्हाला म्हणाले होते ना, जगातल्या सगळ्यात अवघड प्रश्नांची उत्तरं आपलं मनच आपल्याला देऊ शकतं. करेक्ट. आणि तुम्ही जो काही निर्णय घेतलाय तो पूर्ण विचार करून घेतलाय, हो ना? म्हणजे तुलाही माझं म्हणणं पटतंय, बरोबर? साहेब माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मला माहिती आहे तुम्ही जो काही निर्णय घेतलाय तो नीट विचार करूनच घेतलाय. थँक्यू सो मच नेत्रा. तुला माहितीये मला आता किती हलकं वाटतंय. काय एखाद्या प्रॉब्लेमवर जर मी तुझ्याशी बोललो, तुझ्याशी डिस्कस केलं ना, तर मला खरंच खूप बरं वाटतं. कारण तू माझी ना बेस्ट फ्रेंड आहेस. आणि प्लीज आयुष्यभर कायम अशीच राहा. ठेव. बाय. आजी, घरात एक गोष्ट चांगली घडली ना की मग सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागतात. मला माहितीये तुमची इच्छा आहे की ह्या घरात सगळं काही नीट व्हावं. हो. त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. हो का? मग सांग ना मला तो उपाय. आजी, घरात एखादं शुभ कार्य घडणं गरजेचं आहे. म्हणजे लग्न, मुंज वगैरे असं काहीतरी. म्हणजे मग घरात ना पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल आणि मग त्यानंतर घडणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच असेल. पण एकदम शुभ कार्य म्हणजे? आजी, मला आजही आठवतंय जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तुम्ही मला म्हणाला होतात की तुम्हाला घरात सुख आणि समृद्धी हवी आहे. हो. मग त्यासाठी घरात एखादं शुभ कार्य व्हायला हवं. कारण जेव्हा आपण घराच्या दारावरती केळीचे खांब बांधतो तेव्हा तिथूनच घरात सुख आणि समृद्धी येते. खरंच? हो आजी, माझ्यावर विश्वास ठेवा. अगं तुझ्यावर विश्वास आहे ना, म्हणून तर तुला इथे राहायला सांगितलं. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते की घरात जेव्हा हे शुभ कार्य घडेल ना तेव्हा घरातले वादविवाद, मतभेद सगळं काही संपेल. अगं पण एकदम शुभ कार्य म्हणजे कोणतं करायचं मला समजत नाहीये. मला असं वाटतं आजी, घरात आता एकच शुभ कार्य घडलं पाहिजे. लग्न. म्हणजे घरात ज्या कोणाचं लग्न होणं बाकी असेल ना त्याचं लग्न लावून द्या. घरातले सगळे प्रश्न सुटावेत असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर घरात लग्न व्हायलाच हवं. आणि जर पुन्हा का ग्रहस्थिती बदलली तर आता तुम्हीच ठरवा काय करायचं. सगळे प्रश्न सुटू शकतात, फक्त उशीर व्हायला नको. फाल्गुनी, हिची आणि अद्वैतची जोडी खूप छान दिसेल. नको नको, ही नको. नाही काय ग, खरं सांगू का, ही ना मला खूप आवडते. नको नको, मला अजिबात नाही.
फाल्गुनी, आधी आणि ही किती छान दिसेल माहितीये. नको नको, हाईट कमी आहे ना अद्वैत बाजीपेक्षा. बघा बघ. तुला फोटोत न दिसते का आई तिची? हो मला कळतं. नको. अगं पण काय तू, मग तू सिलेक्टर कोणती? मला तर कोणीच नाही आवडली. पण गायिका आहे काकुमा, आपल्याकडे खूप वेळ आहे, खूप. खरं सांगू का, मला सुद्धा नाही कळत आहे. नेत्रा, काय चाललंय तुझं? म्हणजे बाहेरची पुस्तकं कपाटात ठेवते आणि कपाटातले कपडे बाहेर काढतेस. आता अद्वैतचं लग्न करायला हवं म्हणून त्या संबंधीच मी काहीतरी विचार केलाय. एक मिनिट. आई, अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तर काय? आदी आणि नेत्रा? हे बघ आई, मी खूप विचार करून या निर्णयापर्यंत आलोय. अरे पण आई, तुला माहिती आहे ना, अद्वैतच्या पत्रिकेत अकाल मृत्यू योग आहे. जर का अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तर त्याच्या पत्रिकेतला हा अकाल मृत्यू कायमचा टळू शकतो. अद्वैत कायमचा सुखरूप होईल. तुला कोणी सांगितलं? मला सांगितलं एका व्यक्तीने आणि मला पटलंय ते. अद्वैत कायम सुखरूप राहावा, त्याच्या पत्रिकेतला मृत्यू टळावा म्हणून त्याच्या आयुष्यात नेत्रा आली ना ग. आणि नेत्राबद्दल तुला काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. तू विचार कर. आई, शेखर, आश्चर्याचा धक्काच दिलायस बाबा. आई सांग ना, तुला काय वाटतं अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाबद्दल? आत्ता काही मला बोलू नकोस बाबा, मला काही सुचत नाहीये. आई, तूच म्हणालीस ना घरात शुभकार्य पार पडायला हवं. मग हे शुभकार्य अद्वैतच्या भल्याचं असेल, यापेक्षा जास्त शुभ काय आहे? साहेब, तुम्ही कॉफी पिऊन घ्या, गार होईल. आणि एकदा का त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली ना, अद्वैतची काळजी केला तू त्याच्याबरोबर नाही राहू शकत. तुला त्याच्या आयुष्यातून, घरातून निघून जावं लागेल. त्याचा जीव कोणीही वाचवू शकणार नाही. बोला आबा. नेत्रा, माझा राग आलाय का तुला?
मागे आपलं बोलणं झालं त्यानंतर एकदाही मला फोन नाही केलास तू. बरं मला सांग, जी गोष्ट मी तुझ्यापासून लपवत होतो ती गोष्ट कळली का तुला? हो. मग काय निर्णय घेतलायस तू? नाही आबा, एवढं सोपं नाही आहे सगळं. आबा मला कळत नाही आहे हे कसं शक्य आहे. माझं आणि अद्वैत साहेबांचं लग्न कसं होऊ शकतं हे? बाळा, राजाध्यक्ष साहेबांनी मला हे सगळं सांगितलं तेव्हा मला सुद्धा हे पटत नव्हतं. पण खरं सांगू, अद्वैत एक चांगला मुलगा आहे ग. शिकलेला आहे, संस्कारी आहे, आणि मी स्वतः पाहिलंय त्याला तुझी काळजी घेताना. आणि शेखर साहेब म्हणतात तसं प्रत्येक गोष्ट नियती ठरवत असते, आणि आपली नियती आपली देवी आईच ठरवते. मग देवी आईच्या इच्छेपुढे आपण बोलणारे कोण आहोत का? अहो मला खरंच कळत नाही हे सगळं काय घडतंय. माझं आणि अद्वैत साहेबांचं. बाळा, लहानपणापासून मी तुला काय सांगत आलोय, देवी आई जे काही योजते त्यामागे काहीतरी कारण असतं. तू तुझा निर्णय घे आणि मला कळव. तुझी आई अजून बेळगाववरनं आलेली नाहीये. तुझा होकार आल्याशिवाय मी आईशी काही बोलणार नाहीये. तुझा होकार आला की मगच मी आईशी बोलेन याबद्दल. पण खरं सांगू बाळा, तुमच्याशी लग्न केल्यावर तिचं आयुष्य बहरून जाईल. शेखर साहेबांनी जेव्हापासून मला सांगितलंय ना, मला आधीसारखं तुमच्याशी बोलताच येत नाहीये, मोकळेपणाने राहताच येत नाहीये. तुम्हाला कळलं की तुमचं पण असंच होईल का? तुम्ही आता बोलताय तसं मोकळेपणाने बोलाल माझ्याशी? नको, आपण बेस्ट फ्रेंडच राहूया. तुम्ही म्हणालात ना बेस्ट फ्रेंड मध्ये कधी भांडणं होत नाहीत, मग आपण असेच राहूयात. मी तुम्हाला म्हणाले खरं की जगातल्या सगळ्यात अवघड प्रश्नांची उत्तरं आपलं मन आपल्याला देऊ शकतं. पण असं काही नाहीये. माझ्या मनाला तर काही कळतच नाहीये. देवी आईकडे फक्त एवढीच प्रार्थना आहे की जे काही घडतंय, जे काही घडणार आहे ते सगळं तुमच्या भल्याचं असू दे. आई, कॉंग्रॅच्युलेशन, अद्वैतचं लग्न ठरलं. तुझंही अभिनंदन. आधी आजीच्या पाया पड. अभिनंदन. सुखात राहा. शेखर, घ्या, तोंड गोड करा. अद्वैतचं लग्न ठरलं, तोंड गोड करा. तुम्ही तर 4 पेढे खायला हवेत. हो, सावकाश सावकाश. अरे असं कसं, आनंदाची बातमी आहे, तोंड गोड करायलाच हवं ना त्यांनी. तू पण तोंड गोड कर. छान वाटतंय म्हणून सांगू? आई, सांगायला कशाला हवं, चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. तुम्हाला किती आनंद झालाय. अगं दिसायलाच हवं. आज असाध्य काम साध्य झालंय. आधीने लग्नाला होकार दिला. दुसरा काही ऑप्शन ठेवला होता का तुम्ही? सगळे लग्न कर म्हणून मागे लागले होतात नुसते. आधी मी तुझ्या लग्नात धम्माल करणार आहे. कोण अडवणार आहे आजी? पण खरंच सांगते, इतकी सुंदर सून निवडलीस माझ्यासाठी.
खूप गोड आहे हो. अमृता परांजपे नाव आहे तिचं. खूप छान आहे आणि मला खूप छान वाटतं. आधी खरंच सांगते. तूच सुचवलं होतंस ना नाव. लाजायला काय झालंय? बरं मला सांगा, साखरपुडा आदल्या दिवशी करायचा की लग्नाच्याच दिवशी सकाळी साखरपुडा करायचा? आई तू म्हणशील तसं करायला तयार आहे. गुड. नेत्रा, बरं मला सांग, आई देवळात गेली आहे ना? ती घरी यायच्या आधी निघतो, नाहीतर आल्या आल्या परत लग्न कर म्हणून कॅसेट सुरू होईल तिची. आज खूप काम आहेत ऑफिसला. आधी साईटवर जायचंय, मग दुपारनंतर मिस्टर राजाध्यक्षांबरोबर मीटिंग्स आहेत. साहेब तुम्ही का असं करताय? काय मी काय केलं? तुम्हीच म्हणता ना कोणतीही गोष्ट उगाच ताणून धरू नये. हो मग आता झालं गेलं विसरून जा ना. किती दिवस झाले तुम्ही शेखर साहेबांना बाबा म्हणून हाक नाही मारली आहे. त्यांना तुम्ही मिस्टर राजाध्यक्ष म्हणताय. त्यांना खूप वाईट वाटत असेल साहेब. तुम्हाला माहितीये साहेब, तुम्ही खूप नशीबवान आहात. तुमच्याजवळ तुमच्यावर खूप प्रेम करणारे बाबा आहेत. कितीतरी जणांना त्यांच्या वडिलांचा चेहरा सुद्धा बघता येत नाही. तुम्हीच विचार करा, इतकी वर्ष आपल्याला बाबा म्हणणारा आपला मुलगा अचानक आपल्याला बाबा म्हणणं बंद करतो. त्यांना किती दुःख होत असेल. कुठच्या देवळात गेली होतीस? नाही म्हणजे आपण वर्षोनवर्ष ज्या देवळात जातो ना, तिथे प्रसाद म्हणून लाडू नाही देत. नाही, मीच लाडू ठेवतेय रोज देवापुढे देवळात जाऊन. आपल्या घरात लवकरात लवकर शुभ कार्य घडावं, म्हणजे आधीचं लवकरात लवकर लग्न व्हावं म्हणून रोज देवळात जाते मी. मग देवाला नैवेद्य दाखवते आणि मग प्रसाद म्हणून वाटते सगळ्यांना लाडू. आई मला बोलायचं होतं तुमच्याशी. मी म्हटलं होतं ना आधीसाठी स्थळं आली आहेत, त्या मुलींच्या घरून फोन येतात. तर ती अमृता म्हणून मुलगी आहे, खूप छान आहे आई. घरचे पण सगळे चांगले आहेत. तर मला असं वाटतं की तिला आणि आधीला एकदा भेटू देत. समोरासमोर बसून बोलले की मग ठरवता येईल ना सगळं. म्हणजे त्यांना भेटायला सांगावं असं मनात आहे माझ्या. अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तर? आधी आणि नेत्रा? अद्वैतच्या पत्रिकेत अकाल मृत्यू योग आहे. जर का अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तर त्याच्या पत्रिकेतला हा अकाल मृत्यू कायमचा टळू शकतो. अद्वैत कायमचा सुखरूप होईल. आई तूच म्हणालीस ना घरात शुभकार्य पार पडायला हवं. मग हे शुभकार्य अद्वैतच्या भल्याचं असेल. यापेक्षा जास्त शुभ काय? काय झालं आई? नाही मी विचार करत होते, यांना बरेच दिवसात कुठे नेलं नाहीये, तर उद्या देवळात घेऊन जाते. हो चालेल ना. पण मी काय म्हटलं ते ऐकलत ना तुम्ही? की तुमचा विचार बदललाय आता? नाही मी काय म्हणते, आपण या विषयावर नंतर बोलू. आज ना मला सगळंच आवरायला उशीर झालाय. यांना अजून सूप दिलेलं नाही. औषधाची वेळ पण चुकायला नको ना. हो अगदीच. येते. मी नंतर येते हा बाबा, गप्पा मारायला. अहो शेखर अद्वैतसाठी ना नेत्राचा विचार करतोय. मला काही कळत नाहीये. नाही म्हणजे नेत्रा अगदी गुणी मुलगी आहे, पण अद्वैत आणि नेत्राची जोडी
अरे ठरलंय ना तुझं, तर एवढा काय विचार करतोय? नाही, पण आता माझा विचार बदललाय. का? काय झालं अचानक? मला असं वाटतं की आपण एंट्रन्स जर या बाजूला प्लॅन केलं तर आपल्याला एरिया जास्त मिळेल आणि चांगला लॅविश एंट्रन्स प्लॅन करता येईल आपल्याला इथे. ठीक आहे, तुझा विचार पूर्ण करून झाला की सांग मला फायनल काय ते. ओके. हा बोल केतकी. काय खरंच केतकी, काय चांगली बातमी दिलीस तू मला. गुड न्यूज, ग्रेट न्यूज. तुझंही कॉंग्रॅट्स केतकी, कॉंग्रॅट्स वन्स अगेन. मी ठेवतो फोन. अद्वैत, मला खात्री होती हेच घडणार. इट्स गुड न्यूज. पण काय झालंय नक्की? काय म्हणाली काकू? नाही, काही नाही. काही नाही कसं? तुम्ही आता कॉंग्रॅट्स म्हणालात काकूला, चांगली बातमी दिली असं सुद्धा म्हणालात. काय झालं सांगा ना, एवढे खुश का आहात तुम्ही? मला पण सांगा काय गुड न्यूज आहे. अरे खरंच काही नाही. मी आलोच जरा आलोच. कसली गुड न्यूज? माहित नाही, पण फोनवर खूप खुश झाले होते ते. नाही, पण तू विचारलं नाहीस का मग त्यांना? मी विचारलं पण त्यांनी काहीच सांगितलं नाहीये मला. लगेच बाहेर निघून गेले आणि मी पुन्हा विचारायला गेलो तर परत मीटिंगला निघून गेले. पण अशी काय न्यूज असेल की ज्यांनी शेखर इतके खुश झाले? मला असं वाटतंय ते काहीतरी लपवत आहेत माझ्यापासून, म्हणून मी तुला फोन केला. अरे मला सुद्धा काहीच माहित नाही. पण अशी काय गुड न्यूज असेल की शेखर इतके खुश झाले? माहित नाही. नाही, मी बघते इथे कोणाला काही माहिती आहे का. पण गुड न्यूजच आहे ना, कशाला टेन्शन घ्यायचंय. कळवते मी तुला. हा बर. ओके. कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी? गुड न्यूज आहे. काय काय येते तर सांग. नेत्रा अद्वैत बरोबर लग्नासाठी तयार झाली 100%. नाही म्हणजे ती नकार देणार नव्हतीच, पण इतक्या लवकर तयार होईल असं नव्हतं वाटलं मला. झालीये खरी. खाली जाऊन बघ, सेलिब्रेशन सुरू आहे. पेढे वाटतायत. वाटू देत, पेढे वाटू देत, ढोल ताशे बडवू देत. एकट्या नेत्राने होकार दिला लग्नाला म्हणजे लग्न होईल असं नाहीये. कशाबद्दल बोलताय तुम्ही? नेत्र, आपल्या घरात काहीतरी सुरू आहे जे मला कळत नाही आणि कोणी मला कळूही देत नाही. दुपारपासून सुरू आहे सगळं. मला काहीच माहित नाहीये. नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला खरंच माहिती नाहीये? तू घरीच होतीस ना, मग तुला कसं माहिती नाहीये? तू खोटं नाही बोलतेस ना माझ्याशी? आईने लग्न तर नाही ना ठरवलंय माझं? मला नाही माहित. माझ्यापासून का लपवतायत हे सगळे? असं काय घडलंय घरात जे मला कोणी सांगायला तयारच नाहीये? पण साहेब, तुम्हाला असं का वाटतंय की घरात काहीतरी घडलंय? मला वाटत नाहीये, मला दिसतंय सगळ्यांच्या डोळ्यात. आय एम अमेज्ड. नेत्रा, तू कोण आहेस माझी? सांग ना, तू कोण आहेस माझी? बॉडीगार्ड. अजून? रक्षा कवच. नाही, या सगळ्या आधी तू माझी फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड आहेस. हो ना? सगळ्यात आधी तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, बाकी सगळं नंतर. हो ना? मग या अशा वेळी माझी बेस्ट फ्रेंड मला मदत नाही करणार तर कोण करणार? बरोबर ना? माझ्यासाठी एक काम करशील? तू जाऊन बातमी काढ. केतकी काकूशी बोल, फाल्गुनीशी बोल. कोणीतरी नक्कीच सांगेल ना तुला काहीतरी. फाल्गुनी तर नक्कीच सांगेल. करशील माझं काम?
हो करेन. गुड. आता जा पटकन आणि लवकरात लवकर मला ही बातमी सांग प्लीज, आपल्या मैत्रीसाठी. मी तुला आधीच सांगितलं होतं, मी माझं काम केलंय, आता तू तुझं काम कर. पण हा तुझा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, त्यामुळेच तुझी कामं होत नाहीत. माझं डोकं ठिकाणावर नाही आहे आता. उगाच कोड्यात बोलू नकोस. जे काही बोलायचं ते सरळ सरळ बोल. अद्वैत आणि शेखर केव्हाच घरी आलेत. मग मग काय मग? ती नेत्रा जाऊन भेटली सुद्धा अद्वैतला. तू कुठे होतीस इतका वेळ? काम होतं माझं एक. कसलं काम? हे अशी आयत्या वेळेला कामं येतात तुला? मी इतकी मेहनत घेऊन ती सगळी माहिती गोळा केली, त्याचा उपयोग काय झाला? तू शेखर त्या अद्वैतला कन्व्हिन्स करेल लग्नासाठी, मग रडत बसतो. हे बघ, आणि आता जे काही करायचंय ना ते तुलाच करायचं, नाहीतर मग तुझं काम झालं नाही म्हणून ब्लेम करशील मला. आधी प्रायोरिटी ठरव तुझी. त्या नेत्राशी बोलण्यात वेळ वाया घालवायचा आहे का अद्वैतला समजवायचंय? बघते मी काय करायचं ते. हे बघ, तुझी आणि नेत्राची मैत्री झाली आता. चांगलं जमतं तुमच्या दोघांचं. म्हणजे घट्ट मैत्री झाल्यासारखं आहे ना आता. तू तिच्यासाठी वावोशीला पण गेला होतास. मला अगदी मान्य आहे, मला काहीच म्हणायचं नाही. पण आधी नेत्रामुळे माझ्या सोन्यासारख्या घराचं वातावरण बिघडलंय. माझे नातेसंबंध बिघडले. माझ्यावर नको नको ते आरोप केले होते तिने. आई काय झालंय? हे सगळं आत्ता एकदम का आठवतंय तुला? आठवण्यासाठी आधी गोष्टी विसरता याव्या लागतात. आधी मी नाही विसरली आहे आणि नाहीच विसरू शकत. माझा सोन्यासारखा संसार बिघडवलाय तिने. पण आई, नेत्रा तेव्हा वेगळ्या स्टेट ऑफ माइंड मध्ये होती. असं समज तिच्या लाईफ मधली एक वाईट फेज चालू होती जी आता संपली आहे. नाही संपली आहे आधी. संपली नाहीये, आता वेगळी फेज सुरू झाली आहे. म्हणजे काय झालंय? तू मला विचारत होतास ना की काय गुड न्यूज आहे. हो. मग घरात सगळ्यांना कळलंय, तुला नाही कळलंय अजून?